नमस्कार. मेघाज किचनमध्ये आज आपण मांगूर माशाचा खूपच स्वादिष्ट असा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलोपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मांगूर माशाचे पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यावर आपण आता चवीनुसार मीठ व 1 चमचा हळद टाकून घेऊया. मीठ व हळद माशांना चांगले लावून झाल्यानंतर बाजूला ठेवून घेऊ. वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचे काप, आलं, लसूण, खोबऱ्याचे काप, चक्रीफूल, दालचिनी व दगडफूल टाकून याचे वाटण तयार करून बाजूला ठेवून घेतलेले आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि यामध्ये आपण मीठ हळद लावलेले पीस आता आपण तळून घेऊया. आपल्याला पीस फक्त 2च मिनिटं तळायचे आहेत. एक बाजू 2 मिनिटे तळल्यानंतर दुसरी बाजूही 2च मिनिटं तळायची आहे. 2 मिनिटे तळून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे काप काढून घ्यायचे आहे. त्याच तेलामध्ये 2 तमालपत्रे, थोडीशी हळद व लाल तिखट टाकून घेऊया. यामध्ये आपण आता तयार केलेले वाटण टाकून घेऊ आणि छान परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. छान मसाल्यांना तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घेऊ आणि तोही छान परतून घेऊ. 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेऊया. छान उकळी आल्यानंतर आपण गॅस मंद करून घेऊ आणि त्यामध्ये आपण तळलेले आता माशांचे पीस टाकून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने ढवळून घेऊया. आता आपण त्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटे झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. खूपच स्वादिष्ट असं मांगूर माशाचं कालवण तयार आहे. धन्यवाद.